बाथरूम मध्ये तू काय करत होतीस? अगं अनुलाच बघायला आले होते मी. किचन मध्ये गेले, अनु दिसलीच नाही. मला वाटलं असेल रूम मध्ये, तर इथे पण नाही दिसली. बाथरूम वगैरे साफ करत असेल म्हणून बघावं म्हटलं. पण आई सकाळपासून किचन मध्येच आहे आणि रेडिओचा आवाज पण मोठा आहे, तरी तुला दिसले नाही. हो का? किचन मध्येच आहे अनु? अरे देवा, मीच नीट बघितलं नसेल. तू थांब, आलेच. काकू उगीच इकडे येणार नाही. मला अचानक समोर बघून ती दचकली म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड करायला इकडे आली होती. मी माझं काम करून व्यवस्थित रूम मधून निसटले असते, कोणाला काहीही समजलं नसतं. अचानक ही पिहू कुठे मध्येच कडमडली. आईची ढाल बनून ही मुलगी कायम माझ्या आड येते आणि तिला वाचवते. देव करू तिला कुठलाही संशय आलेला नसो. आई, आई, पिहू, काय झालं ग? सीमाबाईंनी रात्रभर झोपल्या नाहीये, त्यांचं डोकं दुखते. चहा ठेवला होता मी, न गाळता आले. काय झालं सांग. मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. असं काय सांगायचंय तुला? किचन मध्ये येऊन सांगू शकत नव्हतीस का? नाही, म्हणून तुला मी इथे बोलवलं. काय झालं सांग पट. काय पिहू? का अगं बाळा, दार का लावतेस तू? काय चाललंय सांग ना. अगं बोलशील का? मी माझी सगळी कामं सोडून आले. नाश्ता केला, त्याची भांडी धुवायची आहेत, मला आंघोळ करायचे, केस धुवायचे आहेत, त्यानंतर पूजा करायचं, बाकीची कामं आवरायची. सांगणारच का? नाही तर मी अगं मी कॉलेज क्वीन झाले ना, हे बाबांना सांगू का हे विचारायचं होतं. म्हणजे बाकी सगळ्यांनी माझं कौतुक केलंच आहे, पण बाबांनी कौतुक केलं तर मला बरं वाटेल ना. एवढंच सांगायचं होतं? अगं मग सांग ना अविनाश ना, फक्त सांगूच नको, त्यांना ट्रॉफी पण दाखव. अविनाश बोलत नसले ना तरी त्यांना तुझं खूप कौतुक आहे, खूप प्रेम करतात ते तुझ्यावर. हा, आता जाऊ मी? नाही, एक मिनिट फक्त. काय आता बाळा तू इकडे? काय झालं? काय बघतेस बाहेर? मला तुला काहीतरी वेगळं सांगायचंय. काय सांगायचंय? ऐक. उगाच टेन्शन घेतलं होतं मी. त्या मूर्ख मुलीला कसलाही संशय आलेला नाही. कसली तरी ती फडतूस न्यूज द्यायला आईला हाका मारत होती. म्हणजे माझा प्लॅन सक्सेसफुल होणार. तर काल खूप वावा मिळवलीस ना अनु. आता आज तुझी कशी मजा येईल तू बघच. द काउंटडाऊन बिगिन्स. तुला चांगली झोप लागते का ग रात्रीची? हो, छान, एकदम मस्त. पण आई मला म्हणाली की तुला झोप लागत नव्हती म्हणून तुझं डोकं दुखतंय. हा, काल आपल्याकडे काय काय घडलं म्हणून डोकं दुखत होतं माझं. पण झोप लागली मला का ग? आपल्याकडे रोज काही ना काही सुरूच असतं ना. म्हणजे कुठल्याही नॉर्मल सेन्सिबल माणसाला झोप लागणारच नाही. काय काय म्हणायचंय का तुला? नाही म्हणजे मी नॉर्मल नाहीये की मी सेन्सिबल नाहीये? बघितलं ना मला कसं बोलते. कॉलेज क्वीन झालीस म्हणून काय स्वतःला शहाणी समजतेस? एक मिनिट, मी आई सोडून कोणाला सांगितलंच नाही मी कॉलेज क्वीन झाले. म्हणजे मी आत्ता सगळ्यांना सांगणार होते, पण मग तुला आधीच कसं कळलं? आगाऊपणा करू नकोस पिहू. तुझा हा शाणपणा ना तुझ्या त्या बावळट आई समोर दाखवायचा माझ्याकडे नाही. ए, काय झालं? का ओरडतीस तिच्यावर? विचार ना तुझ्या पुतणीला. वाटेल ते नको ते बोलतेय मला. काय झालं पिऊ? काका तुला माहितीये मी उगीच कोणाला काही बोलणार नाही.
पण आत्ता आता काय काय आत्ता तू तुझ्या आईला तुझ्या कॉलेजमधले कारनामे सांगत होतीस आणि ते मी चोरून ऐकलं हेच ना? हो, ऐकलं मी चोरून. राजन, आई ही हिच्या आईला मोठमोठ्याने आवाज देत होती, म्हणून मला वाटलं काहीतरी सिरियस असेल, म्हणून मी काळजीने गेले हिला बघायला. तर ही नॉर्मलच बोलत होती, म्हणून मी आत आले नाही. पिऊ तशीच मागे फिरले. घे, सांगितलं. झालं समाधान? काय ग काकू, काय झालं? आईला काहीच झालं नाहीये हे बघून चकित झालीस का धक्का बसला? आता काय नवीन आरोप आहे? राजन, हिला सांगून ठेव माझ्या वाट्याला जायचं नाही. पिहू, आई बघितलं ना कशी बोलतीये मला? आई तू थांब जरा. पिहू, मला सांग कशाबद्दल बोलतेस तू? काय भानगड आहे नक्की? सांगते मी. काकूने आईच्या शॅम्पूत तिखट मिसळलं होतं. जे आईच्या डोळ्यात जावं, तिच्या चेहऱ्याला लागावं, तिला त्रास व्हावा. आज सकाळी काकू किचन मध्ये गेली तिखट घ्यायला. आईला म्हणाली माझं डोकं दुखतंय, मला चहा हवाय. मग आई किचन मध्ये बिझी झाली आणि हिने तिच्या बाथरूम मध्ये जाऊन शॅम्पूत मिरची पूड मिसळली. खोटं आहे हे सगळं. मी जर मिरची पूड मिसळली असती तर तुझ्या आईला त्रास झाला असता. हिला काय झालंय? मस्त तर दिसतेय. कसा त्रास होईल? तुझी चोरी पकडली होती आणि म्हणून आईला मी वेळीच सावध केलं. तुम्हाला सगळ्यांचा विश्वास बसत नसेल ना, तर आत्ता पण आईच्या बाथरूम मध्ये ती शॅम्पूची बाटली तशीच आहे. हे बघा. हा टिश्यू मला बाथरूम मध्ये मिळाला. लाल तिखट आहे याच्यात. असेल म्हणजे त्यात तिखट मी मिसळलं असा त्याचा अर्थ होत नाही. आई का शॅम्पूत तिखट मिसळेल? मला काय माहित. आणि शांता मावशी पण अजून कामाला आल्या नाहीये. पिहू पिहू, एक मिनिट. मला सांग, तू स्वतः पाहिलंस का काकूला तिखट मिसळताना? नाही. घे, बघा. पण काकूला आईच्या बाथरूम मधून बाहेर पडताना बघितलं होतं. मी तुला तेव्हाच सांगितलं होतं मी अनुला शोधायला आले. सीमा वहिनी, अहो 10 मिनिटापूर्वी तुम्ही स्वयंपाकघरात आला होता. तुमचं डोकं दुखतंय म्हणून चहा बनवायला. सीमा, खरं खरं सांग, तू केलेस हे? आता अति होत आहे तुझं राजन. या तिजगोर मुलीवर विश्वास ठेवून तू मला जाब विचारतोयस? काय झालंय? जरा मॉर्निंग वॉकला गेलो तर तुमचा आवाज बाहेरपर्यंत येतोय. एवढं काय झालंय? बरं झालं भाऊजी तुम्ही आला. ही तुमची लेक मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करते. त्या अनुच्या शॅम्पू मध्ये काहीतरी लाल पावडर मिसळलीये. हिचं म्हणणं आहे की ती लाल तिखट आहे आणि ते मी मिसळलंय. टिश्यूवर ते तिखट घेऊन सगळ्यांना दाखवून मला जाब विचारते ही मुलगी.
भाऊजी मी का करेन असं मी खरंच नाही केलं हे. नाही नाही नाही, खरं काय घडलंय ना ते मी सांगते. Oh my God. पिहू, पण कदाचित तुझा गैरसमज झाला असू शकतो ना. नाही म्हणजे सीमा वहिनी म्हणतायत ना की त्यांनी काही केलं नाही म्हणून. ठीक आहे, तुम्ही सगळे म्हणताय ना तर असेल. काकू, तू बाटलीत तिखट भरलं नाहीयेस ना, मग तुझ्या डोळ्याला लाल लाल काय लागलंय? नाही नाही, त्या डोळ्याला. लहान मला सगळे खायचं ऐकून नकोस. अगं आजी, हे तर होणारच होतं. तिने बाटलीत तिखट भरलं ना, आता तेच तिखट तिच्या डोळ्यात गेलंय म्हणून तिचे डोळे झोंबतायत. काकू, तुझं कृत्य तुझ्यावरच उलटलंय. आता तरी कबूल कर सीमा. अरे देवा, त्या दिवशी क्राईम शो मध्ये असंच दाखवलं होतं. तेव्हा सीमा पण माझ्यावर टीव्ही बघत होती. तेव्हा आम्ही दोघी पण बोललो, हे असं शॅम्पू मध्ये कोणी तिखट मिसळतं का? आणि ते खरंच केलंस तू सीमा. कमाल आहे बाई तुझी. एवढंच नाही आजी, काकू नेहमीच असं काहीतरी करते. आणि मग सगळं आईवर ढकलून देते. म्हणजे आईला सगळा ओढा मिळतो आणि ही मजा बघते. काय आहे सीमा, कसलीही असूया, अरे अजून किती खालच्या पातळीवर घसरणार आहेस तू? अरे कशासाठी करतेस हे सगळं? आणि मालिकांमध्ये ना चांगल्या गोष्टी सुद्धा दाखवतात. त्याचं अनुकरण करायला शिक जरा. जमणार आहे का तुला ते? तुझ्या या असल्या वागण्यानं मला अनुला तोंड दाखवायला सुद्धा लाज वाटते. तू मलाच का बोलतोय? सगळ्यांना कळते हीच कौतुक आहे. मी पण या घरची सून आहे, पण
तुम्ही सगळी जण मला सोयीस्करित्या विसरता. पास झाला वहिनी. मी काही बोलत नाही म्हणजे मला काही कळत नाही असा याचा अर्थ होत नाही. केव्हापासून शेवटचं सांगतोय, यानंतर आमच्या खोलीमध्ये आमची परवानगी घेतल्याशिवाय पाऊल ठेवायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचा, यानंतर माझ्या बायकोला त्रास होईल असं काही बोलायचं नाही आणि वागायचं तर नाहीच. बघितलं तर भाऊजी मला कसं बोलले. सीमा, तू हे चांगलं नाही केलंस. वहिनी खूप त्रास होतोय का? जेव्हापासून लग्न करून मी या घरात आले तेव्हापासून तुम्हाला मोठ्या बहिणीच्या जागेवर बघत आले. मी तुमचा आदर करते, सन्मान देते, अगदी मनापासून बहिणीसारखं प्रेम करते. पण तुम्ही नेहमी माझ्याशी फटकून बोलता. बहिणी, इतकी वर्ष आपण या घरात राहतो, का नाही आपण प्रेमाने, गुणागोविंदाने, आनंदाने राहू शकत? हे घर फक्त 4 भिंतीचं नाहीये, तर आपण सगळे इकडे प्रेमाने राहतो म्हणून या घराला घर पण आहे. वहिनी, खरंच मला सांगा, काय चुकतंय माझं? कुठली गोष्ट माझी तुम्हाला आवडत नाही? मी बदलायचा प्रयत्न करेन, नक्की करेन. वहिनी, वाच कर तुझं लेक्चर. तुला बोलायला काय जातंय ग? तुझं सगळं व्यवस्थित सुरू आहे. आबांचं तर सगळं ढापून बसले तरी मला अक्कल शिकवतेस. तू माझ्याशी कितीही गोड बोललीस ना तरी मी तुझ्याशी कधीच चांगलं वागू शकत नाही. आणि तुला तर मी सोडणारच नाही. आजच्या या गोष्टीचा बदला मी जर नाही घेतला ना पिऊ, तर नाव लावणार नाही सीमा. वहिनी, एक मिनिट. तुमचा राग माझ्यावर आहे माहितीये मला. तुम्ही मला काही बोला, माझ्याशी कसंही वागा, मी सगळं सहन करेन. पण माझ्या मुलीशी जर तुम्ही असं बोललात किंवा या प्रकारे धमकावलत, ते नाही आम्ही सहन करणार. चल पिऊ. पिऊ, या तुझ्या आगाऊपणाची किती मोठी किंमत मी तुला चुकवायला लावेन ना, तू विचारही करू शकणार नाहीस. पिहू, सीमा वहिनी खूप रागवल्या तर तुझ्यावर. तू जरा जपूनच राहा. आई सॉरी, तू नेहमी सांगतेस मला मोठ्यानं उलट उत्तर द्यायचं नाही, पण काय करू, मला नाही राहवलं. मला आज काकूला बोलावंच लागलं. तुझ्याशी कोणी वाईट वागलं ना की मला सहनच होत नाही. मला कळतंय ग बाळा, पण सीमा वहिनी अशा का वागतात ना तेच कळत नाही मला. मी खूप वेळा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, गोड बोलून त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला, पण तरी त्या कदाचित बाळ नाहीये याची सल त्यांच्या मनात आहे. देव पण कधी कधी अशी परीक्षा बघतो ना. त्यांच्या पदरी एखादं मूल असतं तर कदाचित त्या अशा वागल्या नसत्या. आई, पण तुझा तरी काय दोष आहे? तू काकूशी कधीच वाईट वागली नाहीयेस. का वागायचं पिहू? तर हाताची सगळीच बोटं सारखी नसतात ना. मग घरातले सगळे सारखेच वागतील अशी अपेक्षाच करू नये. खरं आहे तुझं. आई, ते म्हणतात ना, बाईच बाईचा शत्रू असते, ते काही खोटं नाहीये. अगदी खरं बोललीस. मग ती सासू असो, जाऊ असो किंवा नणंद असो, सगळ्या सारख्याच.
तुझ्यासारखी एखादीच असते जी सगळ्यांशी नीट वागते. तुम्ही जर सतत त्याच्या आठवणी उगाळत राहिलात तर आणखी खचून जाल. यातनं बाहेर पडा रेवती. मी खूप प्रयत्न करतेय ग, नाही होते. का नाही होतंय? जमणार, तुम्हाला नक्की जमणार. मनाने तुम्ही निश्चय करा. तो कौस्तुभ भेटायच्या आधी तुम्ही छान आनंदी होता ना, मग तसंच जगा. असं स्वतःला या खोलीत बंद करून ठेवू नका. इथून बाहेर पडा, लोकांना भेटा, लोकांमध्ये मिसळा. तुम्ही ऑफिसला जायला लागा ना पुन्हा. रेवती, त्या नीच माणसासाठी तुम्ही तुमचा वेळ, तुमचे अश्रू, तुमचे इमोशन्स, तुमची मनशांती वाया नका घालूत. योग्यता नाहीये त्याची. आता त्रास तुम्ही नाही करून घ्यायचा, त्याची बारी आहे त्रास सहन करून घेण्याची. अगदी तुझं म्हणणं पटतंय. मी त्या माणसामुळे घरातल्या सगळ्यांना इतका त्रास दिलाय ना, माझ्याने अजून नाही होत आहे. पण मी नक्की प्रयत्न करेन या सगळ्यातून बाहेर येण्याचा. आणि होईल होईल, आय नो. नक्की. चला थोडस खाऊन घ्या. हं? कोणाचा फोन आहे रेवती? कोणाचा फोन आहे? हवी सॉरी, मगाशी सीमाने अनुच्या शॅम्पूत तिखट मिसळलं आणि तिला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सीमाच्या वतीने मी माफी मागतो तुझी. सॉरी. काय दादा, ह्या गोष्टी मला दिसत नाहीत असं नाही रे. सीमा वहिनीचं काय चालू असतं, आणि आज नाही हा, जेव्हापासून माझं आणि अनुचं लग्न झालंय ना, तेव्हापासून का कोण जाणे त्या अनुला पाण्यातच पाहतात. आम्ही कितीही चांगलं राहण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना नाहीच ते आवडत. त्यांना सुख खूपच आहे, आणि का आता ते त्यांचं त्यांना माहिती रे. मी पण तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला रे. ती का अशी वागते ना तेच कळत नाही मला. म्हणजे अनु तिला मोठ्या जावेचा मान देते. बरोपर्यंत तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण पालत्या घड्यावर पाणी आहे. अरे याचा अर्थ सरळ आहे, तुझा वचक नाही तुझ्या बायकोवर. काय करू रे? म्हणजे ओरडून बोलू, रोज शिक्षा करू? अरे वेगवेगळ्या पद्धतीने तिला समजावून सांगितलं, ओरडून सांगितलं, प्रेमाने समजावून सांगितलं, काही उपयोग होत नाहीये त्याचा. त्याचं कारण आहे की वहिनींनी तुझं पाणी जोखलंय दादा. त्यांना करेक्ट कळलंयस तू. काय होतं ना, तू पडती बाजू घेतोस म्हणून त्या डोक्यावर बसतात, आणि फक्त तुझ्याच नाही रे, आणि त्याचा त्रास अख्ख्या घराला होतो रे, आणि खास करून अनुला होतो. तू मला सांग,
आत्ता जे काही घडलं पिऊच्या लक्षात नसतं आलं समजा हे तर काय झालं असतं दादा. अनु काही बोलत नाही पण खरं तर डोळे गेले असते आमचे. काय केलं असतं मी. 2 मुलं आहेत रे मला. समजते आणि मी सॉरी यार. म्हणजे कधी कधी ना अशी मला झीट येते ना असं वाटतं की तिला घेऊन सर वेगळं राहावं. नाही रे माझी ऐपत नाहीये. आणि अनुसारखी स्वतःच्या जीवावर संसार करेल अशी धमकही नाहीये सीमामध्ये. माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. नोकरीत प्रमोशन नाहीये. पोटी मूलबाळ नाहीये. कधी कधी नाही सहन होत. अशी कोंडी होती ना माझी चारी बाजूने की माझं मलाच माहिती. काय आहे दादा म्हणजे आजपर्यंत या विषयावर मी कधी बोललो नव्हतो पण आज बोलतो. घर खर्चाची अपेक्षा तुझ्याकडून मी कधी केलीच नाही. कधी म्हणालोय तुला काही. पण तरीही सीमा वहिनींना हे सगळं का खुपतं त्यांना नेमका कसला त्रास होतो काही कळत नाही रे. तिचा स्वभावच आहे पहिल्यापासून एकदम हेकट आणि ईर्ष्या करण्याचा. त्यात आबांनी आम्हाला मूलबाळ नसल्यामुळे आमच्यावर अन्याय केला असं तिला वाटतं. असं तुलाही वाटतंय. नाही रे अभि असं काही नाहीये माझ्या मनात. कुठे जाणार आहे मी हे इस्टेट घेऊन. कोण आहे मला तुमच्याशिवाय. आय एम सॉरी दादा. नाही मी हे घर खर्च वगैरे हे सगळं नव्हतं बोलायला पाहिजे. ठीक आहे बघ मी तुला कधी मागितलं नाही आणि मागणारही नाही. आपलं घर आहे. मी केलं काय तू केलं काय एकच आहे ना रे. मी करीन सगळं डोंट वरी. पण काय होतंय माहिती का दादा तू जरा सीमा वहिनीला आवर घाल. दिवसेंदिवस ना हे सगळं वाढत चाललंय रे. हे एक दिवस आपल्याला केवढ्याला पडेल याचा अंदाज नाहीये. मी अगदी स्पष्ट सांगू तुला. हे बघ अनु कशी असू दे ती चुकते. मी तिला शिक्षा करतो मी तिला ओरडतो ते आमच्यातलं आहे. पण अनुच्या जागी जर दुसरी कोणी असती ना व्यक्ती त्या घराचे केव्हाच 2 तुकडे झाले असते. हिम्मत कशी झाली या निर्लज्ज माणसाची आता फोन करायची. फोन उचला रेवती. फोन उचला. मी आहे ना. घाबरू नका. फोन उचला आणि स्पीकरवर टाका. आता कशाला केलायस फोन. रेवती अगं शोना आपल्या विरुद्ध ना या सगळ्यांनी मिळून कट रचलाय खूप मोठा. अगं ती नेहा आहे ना नेहा ती पण यात सामील आहे. रेवू तुझा माझ्यावर विश्वास आहे ना ग. रेवू आपलं प्रेम आठव ग. आपलं प्रेम आठव. आणि मी तुला सांगतोय ना तिकडे प्लीज निघून ये. आपण आपली एक नवीन सुरुवात करू. नवीन आयुष्य सुरू करू आपलं. हे कौस्तुभ तुला काही लाज लज्जा शरम काही आहे की नाही. 25 लाखाला एका मुलीला लुबाडल्यावर फोन करतोयस तू. प्रेमाच्या गोष्टी करतोयस तिच्याशी. हिम्मत कशी झाली तुझी इकडे फोन करायची. ओहो द ग्रेट सुपर वुमन अनुप्रिया पाटकर तुम्ही बोलतात का फोनवर. हा सगळा तमाशा आहे ना तुझ्यामुळे झालाय. तुला सोडणार नाहीये मी. हे तुला पोलिसांनी कसं सोडलं ते सांग आधी. त्यांनी मला पकडलंच कुठे होतं. आणि कोणाचेच हात एवढे लांब नाही येता का की जे मला पकडू शकतील. एक गोष्ट लक्षात ठेव मी कुठेही असलो ना तरी एक ना एक दिवस तुझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि तुझं जगणं इतकं पेनफुल करीन ना मी की तुला माझ्याकडे दयेची भीक मागावी लागेल. तू कोणाशी पंगा घेतलायस ना तुला माहित नाहीये. जस्ट वेट अँड वॉच. हे कौस्तुभ तू